हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन टिप्समध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 3 साड्यांवरचे वेगळे लुक। सगळ्यात आधी जे स्किन केअर आहे ते करून घेतलेलं आहे। आता हा अनफिल्टर लुक आहे कारण त्यावरतीच मेकअप मला तुम्हाला दाखवायचा आहे। हे आहे ममाअर्थचं हायड्रा ग्लो सीसी सीरम, हनी शेड आहे। याच्यामध्ये अजून 2 शेड आहेत एक्स्ट्रा, तर ते मी तुम्हाला दाखवलेले आहे तिथे स्वॅच टेस्ट करून। बरं, माझा जो शेड आहे हनी, तर तो मी ड्रॉपरच्या मदतीने माझ्या चेहऱ्यावरती लावते आहे। प्राइमर मी आधीच लावलेला आहे। सीरम आहे, याच्यामुळे ना एक्स्ट्रा ग्लो येतो। व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे इन्स्टंट ग्लो मिळायला मदत होते, स्किन ब्राइटन होते। आणि याच्यामध्ये हायलुरोनिक ॲसिड सुद्धा आहे, जे आपल्या स्किनच्या चेहऱ्याच्या आतपर्यंत जातं आणि चेहरा जो आहे आपला हायड्रेट होतो। जर चेहरा हायड्रेट असेल ना तरच चेहऱ्यावरती ग्लो जास्त उठून दिसतो। आणि हां, आता हिवाळा सुरू होतोय, तर हिवाळ्यामध्ये मेकअप करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो की आपली स्किन ड्राय पडते, तर ते तसं होत नाही। ड्राय आणि पॅची स्किन दिसत नाही, इथे तुम्ही बघताय अगदी इझिली ब्लेंड होत आहे। दुसरे 2 जे शेड आहेत ना, व्हॅनिला आणि पीच शेड, जे तुम्ही मगाशी बघितलं, नॅचरल ग्लो आहे, लॉंग लास्टिंग आहे, मेडसेफ सर्टिफाईड आहे, नॉन ऑइली आहे। कारण आता माझा चेहरा ऑइली आहे तुम्हाला माहिती आहे, तर ते मी अप्लाय केल्यानंतर एक्स्ट्रा ऑइली वाटू नये, तर म्हणूनच मी हे अप्लाय केलं आहे। हायड्रेटिंग आहे जसं तुम्ही म्हटलं, आणि वॉटर रेजिस्टंट आहे। पहिली गोष्ट, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, म्हणूनच मी तुम्हाला दाखवते। इफेक्टिव्हली तुम्ही बघताय इतकं छान इझिली ब्लेंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये फुल कव्हरेज मिळतं जसं तुम्ही बघताय, आणि ग्लोवी ड्यूवी असा लुक दिसतो। आता हे जे आहे ममाअर्थचं नरिशिंग नॅचरल लिप चिक आय टिंट आहे, म्हणजे अगदी 3 in 1 तुम्ही म्हणू शकता। क्यूट असं पॅकेजिंग आहे आणि त्याला मिररसुद्धा आहे। बाकीचे 2 शेड मी तुम्हाला दाखवलेले आहे, जे की बीटरूट, कोका न्यूड आणि रोज पिंक, हे 3 शेड आहेत। तर त्यातला मी जो एक शेड वापरते आहे तो आहे रोज पिंक, कारण आता मी जी साडी नेसले ती तशीच आहे, थोडीशी बेबी पिंक कलरमध्ये, आणि मल्टीपर्पज यूज आहे। आता मी ओठांच्या वरती ते अप्लाय केले, इझिली ब्लेंड आहे, नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामध्ये, क्रीमी मॅट असं टेक्स्चर आहे, इझिली ब्लेंड होते। मी माझ्या गालांवरती सुद्धा लावून बघते। लॉंग लास्टिंग आहे, मेडसेफ सर्टिफाईड आहे, आणि हा डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड सुद्धा आहे। आता हे जे रोज पिंक आहे ना, तर रोज पेटल जे अँटी एजिंग बेनिफिट्स देतात, तर त्याच्यापासून बनलेलं आहे। हे मी आता माझ्या बेबी पिंक कलरच्या साडीसाठी वापरलेलं आहे। ममाअर्थवरून जेव्हा तुम्ही एखादी खरेदी करता तेव्हा तुमची ऑर्डर लिंक केली जाते एका वेबसाईटवरून, तिथे ही ट्री प्लॅन केली जाते, आणि ते जर तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या ऑर्डर थ्रू। हे जे प्रोडक्ट आहेत ते नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत, आणि तुमच्या नजीकच्या स्टोअरमध्ये देखील अवेलेबल आहेत। हाऊस 2023 हा कोड जर यूज केला तर ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती 20% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल। डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, आणि प्रोडक्ट टॅग देखील केलेला आहे, चेकआउट करायला विसरू नका। आता ह्या बेबी पिंक कलरच्या साडीवरचा जो लुक आहे तो कंप्लीट होत आलेला आहे। फक्त मी काजळ वापरते ममाअर्थच, तेही मी काय करते, अप्पर आयलॅशेस ज्या आहेत त्याच्या ज्या कडा आहेत ते फक्त। कधी कधी असं होतं की मेकअप लुक म्हटल्यानंतर सगळेच प्रोडक्ट वापरणं मॅन्डेटरी ठरत नाही, काही लुक जे आहे ते तुमच्या साड्यांच्यावरती डिपेंड ठरतात असं मला वाटतं। आता हे जी बेबी पिंक कलरची साडी आहे, तर त्याच्यासाठी न्यूड मेकअप मला करेक्ट वाटतो, आणि तोच मी करते। कुठेही भडक मेकअप नको आहे या साडीसाठी, भडक केलं तर अतिशय विचित्र दिसून जातं। म्हणून मी ज्या अप्पर आयलॅशेस आहेत त्याच्या ज्या कॉर्नर आहे, आउटर कॉर्नर, तर त्याच्यावरती फक्त फील करते, आणि हे काजळ खूप डीप आणि ब्लॅक आहे आणि इंटेन्स ब्लॅक लुक देतं, त्याच्यामुळे फक्त मी तेवढंच अप्लाय केलेलं आहे। टिकली लावते, आणि ॲज युजल जे माझं ज्वेलरी आहे तेही खूप बघितलं असेल जर ब्लॉग तुम्ही बघत असाल तर, त्याच्यामध्ये मी आमच्या इथे जो लोकल मार्केट असतं तिथून मी हे कानातले घेतले होते, अगदी 100 रुपयाला मिळाले होते, पण तो लुक इतका छान देत आहेत ते कानातले। आणि गळ्यातलं सुद्धा जे घालणार आहे ते मी कुलाबा कॉजवेला गेले होते, तर तिथून घेतलं होतं। ते जे ना गळ्यातलं घातल्यानंतर ते असा लुक देतं जसं म्हणजे ब्लाऊजलाच अटॅच केलेला आहे, कारण फक्त कानातले घातले आणि गळ्यात काही नाही घातलं तर तो लुक कंप्लीट दिसतच नाही। मी इथे ठरवलं होतं की गळ्यात मंगळसूत्र आहे तेवढंच राहू दे, पण नंतर वाटलं की कुठेतरी लुक आपला वेगळा दिसला पाहिजेत, म्हणून मी काय केलं, गळ्यातला जो नेकलेस होता जो मी आणला होता मॅचिंग होत होता, तर तो घातला। आता इथे बघते की अगदी ब्लाऊजच्या कडा जिथे संपतात, गळा जिथे संपतो बोटनेक, तर तिथून ते नेकपीस अगदी भरून दिसतं आणि लुक उठून दिसतो। सिंपल अशी हेअरस्टाईल केलेली आहे। मला जास्त करून केस बांधण्यापेक्षा साडीवरती असू दे किंवा ड्रेसवरती असू देत केस सोडणं जास्त आवडतं, तर तो असा हा लुक झाला। आणि याचे जे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, ते मी इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेत, अप्रतिम फोटोज होतात।
ही साडी मला माझ्या एका सबस्क्रायबरने गिफ्ट केली होती जेव्हा मी कोल्हापूरला गेले होते. आता इथे तुम्ही बघताय की माझे जे स्कार्स आहेत बऱ्यापैकी कवर झालेले आहेत, कारण फाउंडेशन ही तसंच फुल कव्हरेज देतं. त्याच्यामुळे एका गालावरती जास्त आहे, दुसऱ्या गालावरती नाही आहे, त्याच्यामुळे ते जास्त दिसणार नाहीत. आणि मी ब्लश जेव्हा लावलेला आहे तोही अपवर्ड डिरेक्शनला लावला आहे, त्याच्यामुळे तो जो आहे ना तर चबी आपले गाल जे असतात ते थोडे अपवर्ड डिरेक्शनला गेल्यामुळे लुक वेगळा येतो. आता हे बीटरूट टिंट आहे ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट बेनिफिट्स आहेत, तर ते मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. ह्या माझ्या रेड कलरच्या साडीसोबत हे जे बीटरूट टिंट आहे ते अगदी मॅच होते. ओठांनाही ते अप्लाय करणार आहे आणि त्याच्यानंतर गालावरतीही चिक टिंट म्हणून आणि त्याच्यानंतर मग आय शॅडो म्हणून सुद्धा त्याचा वापर करणार आहे. तिसरा जो लुक आहे त्याच्यासाठी कोका न्यूड हे जे टिंट आहे ते वापरते. कोका काय करतं की मॉइश्चरायझेशन देतं. बरं, ही जी साडी आहे त्याच्यासोबत हा व्हाईट ब्लाऊज मी मॅच केलेला आहे आणि तुम्ही सेकंड नंबरची साडी बघितलं त्याच्यासोबत व्ही नेकचा ब्लाऊज मी मॅच केला होता. तर यांचे डिटेल्स मी इंस्टाग्रामवरती दिलेले आहेत, परचेस तुम्ही तिथून करू शकता. आता कोका न्यूड जो हा कलर आहे तो सुद्धा अगदी ह्या साडीसोबत मॅच झालेला आहे. आय शॅडो म्हणून देखील मी परत वापर करते. जी तुमची साडी असते त्यासोबतच मॅचिंग आय शॅडो असेल काही साड्यांपुरतं तर ते खूप छान उठून दिसतं. इथे तिन्ही लुक झालेले आहेत. आता मी इथे तुम्हाला रील्स दाखवते जे मी तयार केलं. फोटोज कसे येतात एका साईडला दिसत आहेत आणि एका साईडला व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हे 3 लुक मी ट्राय केले. त्या समजा तुम्ही ऑफिस वेअर असाल, पार्टी वेअर असाल किंवा फेस्टिव्ह वेअर असाल असे ट्राय करू शकता. होप सो की तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट देखील करा. थँक्यू.